अध्याय 35. कठीण कार्यात यश मिळेल, पतीवरील गंडांतर टळेल. अध्याय 35. कच देवयानी आख्यान, सीमंतिनीची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका. त्यानंतर दत्त विप्राच्या पत्नीने श्री गुरु नृसिंह सरस्वतींना आम्हाला मंत्रोपदेश देऊन कृतकृत्य करा अशी प्रार्थना केली. तेव्हा श्री गुरु म्हणाले, मुली स्त्रियांसाठी पतीची सेवा हेच कर्तव्य, हीच भक्ती व हाच जीवन मंत्र. त्यांना मंत्रोपदेश केल्याने विघ्न उभे राहते. त्या संदर्भातील एक कथा सांगतो. दैत्यगुरु शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र अवगत असल्याने देव दैत्यांच्या युद्धात दैत्यांवर विजय मिळविणे देवांना अशक्य झाले होते. दैत्य फारच उन्मत्त झाले होते, म्हणून नंदीने ध्यानमग्न शुक्राचार्यांना कैलासावर नेले. शंकराने त्यांना क्षणार्धात गिळून टाकले. शुक्राचार्य कित्येक दिवस शंकराच्या पोटातच होते. पुढे ते शिवाच्या मूत्रमार्गाने बाहेर पडले. त्यामुळे शुक्राचार्यांना भार्गव हे नाव पडले. मुक्त होताच ते संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करू लागले. त्यानंतर इंद्राने बृहस्पतींचा पुत्र कच याला ब्राह्मण कुमाराच्या रूपात संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठविले. त्याने दैत्य गुरूंना विद्याभ्यास शिकवण्याची विनंती केली. कचाचे सौंदर्य पाहून शुक्राचार्यांची कन्या देवयानी त्याच्यावर आसक्त झाली. तिच्या आग्रहाने शुक्राचार्यांनी कचाला शिष्य म्हणून स्वीकारले. काही दिवसांनी दैत्यांना कचाचे कपट कळले. त्यांनी त्याला दोनदा ठार मारले. देवयानीच्या हट्टापायी शुक्राचार्यांनी कचाला जिवंत केले. त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दैत्यांनी कचाला ठार मारून जाळले. त्याची राख मध्यातून शुक्राचार्यांनाच पाजली. कचाला जिवंत करा, अन्यथा मी प्राण त्याग करीन असे देवयानीने निर्वाणीचे सांगितले. कचाला जिवंत केले तर आपला मृत्यू निश्चित आहे असे त्यांनी कन्येला सांगितले. त्यांनी नाईलाजाने देवयानीला संजीवनी मंत्र शिकविला. शुक्राचार्यांच्या पोटात असलेल्या कचाने तो तत्काळ आत्मसात केला. त्यांनी कचाला जिवंत केले. तो त्यांचे पोट फाडून बाहेर आला. मृत झालेल्या शुक्राचार्यांना देवयानीने जिवंत केले. दैत्यांचा त्रास नको म्हणून कच जाण्यास निघाला. देवयानीने त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्याने तिला नाकारले. संतापलेल्या देवयानीने त्याला हा मंत्र तुला उपयोगी पडणार नाही असा शाप दिला. कच म्हणाला, हा मंत्र मला उपयोगी नसला तरी देवांना उपयोगी ठरेल. तुझा क्षत्रियाशी विवाह होईल. हा मंत्र तुला अर्थात एका स्त्रीला शिकवल्यामुळे तुझ्या पित्याला त्याचा उपयोग होणार नाही असे सांगून कच देवलोकी गेला. शुक्राचार्यांचा मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही. दत्त विप्राची पत्नी म्हणाली, गुरुदेव एकच कृपा करा. माझे सौभाग्य सुरक्षित राहील आणि आमचे कल्याण होईल असे प्रभावी व्रताचरण सांगा. श्री गुरु म्हणाले, तुम्ही सोमवारचे शिवव्रत करा. दिवसभर उपवास करावा. प्रदोष समयी शिवाची पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करून सायंकाळी भोजन करावे. स्कंद पुराणात या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा आहे, ती मी तुला सांगतो. आर्यावर्ताचा राजा चित्रवर्मा याची कन्या सीमंतिनी हिला 14व्या वर्षी वैधव्य योग होता. तिने याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी हिच्या उपदेशानुसार आपले कल्याण होण्यासाठी लहान वयातच सोमवारचे शिवव्रत आचरण्यास प्रारंभ केला. सीमंतिनी 14 वर्षांची असताना राजाने दैवावर हवाला ठेवून इंद्रसेन राजाचा पुत्र चित्रांगद याच्याशी तिचा विवाह लावून दिला. विवाहानंतर चित्रवर्माने नवपरिणीत दाम्पत्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. एके दिवशी राजपुत्र चित्रांगद जलक्रीडेसाठी यमुनेवर गेला असताना पाण्यात बुडून अदृश्य झाला. त्याचा थांग पत्ता लागला नाही. दोन्ही राजघराण्यांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. सीमंतिनीने अपार शोक केला. सीमंतिनी माहेरीच राहिली. सोमवारचे शिवव्रत पूर्वीप्रमाणे दृढ श्रद्धेने आचरू लागली.
पुत्र निधनामुळे इंद्रसेनाचे राज्यकारभारात लक्ष नाही. त्याच्या गोत्रजांनी त्याला व त्याच्या पत्नीला कैद करून सर्व राज्य बळकावले. यमुनेत बुडालेल्या चित्रांगदाला नागकन्यांनी तक्षकाकडे नेले. तो शिवभक्त आहे हे कळताच तक्षकाने त्याचा सन्मान केला. 3 वर्षे आपल्याकडेच ठेवून घेतले. मग दिव्य भेटवस्तू व अमोघ शस्त्रास्त्रे देऊन त्याला निरोप दिला. आपल्या एका पुत्राला त्याच्याबरोबर धाडले. अश्वारूढ चित्रांगद पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आला. तो सोमवार होता. सीमंतीने स्नानासाठी नदीवर आली होती. विधवेच्या वेशात असूनही चित्रांगदाने तिला ओळखले, पण त्याच्या तेजस्वी स्वरूपामुळे तिने त्याला ओळखले नाही. त्याने तिची चौकशी केली. तिच्याकडून आपल्या राज्यातील वर्तमान ऐकून तो मनोमन चिडला होता. 3 दिवसांनी मी दोघांची भेट घडवितो असे सांगून तो निघून गेला. तक्षकाच्या पुत्राने राजसभेत जाऊन स्वतःचा परिचय दिला. चित्रांगदाला शरण जा, त्याचे राज्य त्याला परत द्या, अन्यथा व्यर्थ प्राणास मुकाल असे सर्वांना स्पष्ट बजावले. त्यामुळे भयभीत झालेल्या चित्रांगदाच्या गोत्रजांनी इंद्रसेनाला व त्याच्या राणीला बंधनमुक्त करून पुन्हा राजसिंहासनावर बसविले. तक्षक पुत्राने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यांना चित्रांगदाच्या भेटीस नेले. आपल्या पुत्राला सुखरूप पाहून त्यांना परमानंद झाला. मग चित्रांगद आर्यावर्तास आला. त्याला जिवंत पाहून चित्रवर्मा आणि सीमंतनीचा आनंद गगनात मावेना. राजाने चित्रांगद व सीमंतिनी यांचा पुन्हा विवाह लावला. तक्षक पुत्र स्वगृही परतला. मग त्या दोघांनी पुष्कळ वर्षे राज्य केले. अध्याय 35 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी विन्वितस्य परियेसी रुद्राध्याय विस्तारेंसी दंपतीसी सांगितला. पुढे काय वर्तले विस्तारोनी सांगावहिले. मन माझे वेधले गुरुचरित्र ऐकावया. सिद्ध म्हणे ऐकताता अपूर्व असे पुढे कथा. तेची जाण पतिव्रता श्री गुरु ते विन्वित. कर जोडुनी गुरुसी विन्वितसे भक्तींसी. आम्हा गती पुढे कैसी कौने परी असावे. या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी. जेणे होय स्थिर जीवासी चरण स्मरण सनातन. श्री गुरु म्हणती तियेसी स्त्रियासी मंत्र उपदेशी. पती भक्ती विनेतांसी उपदेशासी देऊ नये. देता उपदेश स्त्रियांसी विघ्न असे मंत्रासी. पूर्वी शुक्राचार्यासी झाले असे परियेसा. ऐसे ऐकता गुरुवचन विन्वित असे कर जोडून. स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्या कैसे झाले. विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेंसी. म्हणोनी लागली चरणासी करुणा वचने करोनिया. श्री गुरु सांगती तियेसी पूर्वकथा आहे ऐसी. युद्ध देव दैतांसी सदैव होय अवधारा. दैत्य सैन्य पडेरणी शुक्र जपे संजीवनी. सकळ सैन्य उठवुनी पुनरप्पी युद्धा पाठवित. इंद्र वज्रे असुर मारी शुक्र अमृत जप करी. सवेंचे येती निशाचरी देव सैन्य मारावया. ऐसे होता एके दिवसी इंद्र गेला कैलासासी. सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणी. पोपोनिया ईश्वर नंदी सांगे उत्तर. तुवा जाओनी वेगवक्त्र शुक्राचार्या धरोनी आनी. स्वामीचे वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी. होता शुक्र तपध्यानी मुखी धरिला नंदीने. नंदीने शिवापासी आकांत वर्तला दैत्यांसी. ईश्वरे प्राशिले शुक्रासी अगस्ती सिंधू चिया परी. ऐसा कित्येक दिवसांपरी होता शुक्र शिवाची उदरी. निघून गेला मूत्रद्वारी विसर पडला शिवासी. पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी झाला उद्भव. नाव पावला भार्गव पुन्हा संजीवनी जपेतो. इंद्रमनी विचारी पुरोहितासी पाचारी. कैसा शुक्र जिवंत करी पुन्हा दैत्य जनांसी. त्यासी विघ्न करावे तू पुरोहित विवेकयुक्त. बुद्धी विचारी अनेक बृहस्पती गुरुराया.
पाहे पा दैत्यांचे दैव कैसे, शुक्रा सारिका गुरु विशेषे, देतो जीवासी भरमसे, दैत्य येती युद्धासी, तैसा तू नव्हेसा आम्हांसी, आम्हां ते का उपेक्षिसी, देव गुरु तू म्हणविसी, बुद्धी करी शीघ्र आता, तू पूज्य सकळ देवांसी, जरी आम्हा कृपा करीसी, शुक्राचार्य काय विशेषी, तुझ समान नव्हे जाना, ऐसे नाना परिदेख, इंद्र अमर नायक, पूजा करी उपचारिक, बृहस्पती संतोषला, गुरु म्हणे इंद्रासी, यासी ऐक तू उपायासी, षटकर्णी करावे मंत्रासी, सामर्थ्य राहील शुक्राचे, एखादा पाठवावा शुक्रापासी, विद्यार्थी करून त्वरेंसी, मंत्र शिकेल भरमवसी, विद्यार्थी रूपे करुनिया, आपुला पुत्र कच असे, त्याते पाठवू विद्याभ्यासे, मंत्र शिकेला आहे कैसी, संजीवनी अवधारा, कचा त्या अनुनी बुद्धियुक्ती, सांगत असे बृहस्पती, तुवा जावे शुक्राप्रती, विद्यार्थी रूप धरोनी, कामुची निंदा तेथे करी, मनोभावी सेवा करी, संजीवनी कौनेंपरी, मंत्र शिके पुत्र राया, इंद्रादिक देवतांचा निरोप घेऊन पितयाचा, शुक्राप्रती गेला कचा, विद्यार्थी रूप धरोनी, नमन केले साष्टांगी, उभा राहिला करुणांगी, शुक्र पुसत सेवेगी, कवन कोठोनी आलासी, बोले आपण द्विजकुमार, तुझी कीर्ती ऐकली थोर, विद्याभ्यासीन मनोहर, म्हणून आलो सेवेसी, सेवक होईन तुमचे चरणी, आलो इच्छेसी धरुनी, तू भक्त वत्सल शिरोमणी, अनाथांचा प्रतिपालक, बोलोनी ऐसे कचवचन, विनवितसे कर जोडून, शुक्रकन्या जवळी येऊन, पितया लागी विनवित, पित्यासी म्हणे देवयानी, विप्रभला दिसे नैनी, याते तुम्ही शिष्य करुनी, विद्याभ्यास सांगावा, कच सुंदर सुलक्षण, जैसा दिसे की मदन, देवयानी करी चिंतन, ऐसा पती व्हावा म्हणे, ऐसी वासना धरुनी, पितया ते विनवुनी, शिष्य केला कच सगुनी, शुक्राचार्य विद्या सांगे, ऐसा विद्याभ्यास करीत, दैत्य कुळी म्हणती निश्चित, देवगणी आले सत्य, कपट वेश करुनी, शिकुनी या विद्येसी, जाऊनी शिकविल देवांसी, पुढे होईल आम्हासी, तिने मनी चिंतावले, काळक्रमिता एके दिवशी, कच पाठविला समिधांसी, दैत्य जाती साह्येसी, तया कचाचे अवधारा, राणी जाऊनी समागमेसी, दैत्य मारिले कचासी, समिधा घेऊनी घरासी, दैत्य आपण येते झाले, शुक्राचार्याची कन्या, पितयासी परममान्या, पितयासी विन्विधन्या, कच कैसा नाही आला, कच आलिया बांसुनी, भोजन न करी देवयानी, ऐसे ऐकता निर्वाणी, शुक्राचार्य चिंतावला, ज्ञानी पाहे मानसी, मृत्यू झाला असे तयासी, मंत्र जपुनी संजीवनीसी, त्वरित घरी आणिला, आनिक होता बहुत दिवस, दैत्य करीती अतिद्वेष, गेला होता वनास, पुनरपि तयासी वधी येले, मागुती वांसेल म्हणूनी, चूर्ण करीती छेदोनी, दाही दिशा टाकुनी, आले घरा पुनरपि, दिवस गेला अस्तमानी, पुसत असे देवयानी, कच न दिसे म्हणूनी, पित याते विनवित, कच माझा प्राण सका, ना आणिशी जरी खाईन विखा, दावी मज तयाचे मुखा, म्हणून प्रलाप करीत असे, कन्येवरी ममत्व बहुत, तेने शुक्र ज्ञाने पाहात, छिन्न भिन्न केले म्हणत, मंत्र जपला संजीवनी, धन्य मंत्राचे सामर्थ्य, कच आला घरा त्वरित, देवयानी संतोषत, पितयाने आलिंगिली, दैत्य मनी विचार करीती, काय केल्यानं मरे म्हणती, गुरु कन्येसी याची प्रीती, म्हणून गुरु वांचवितो, आता उपाय करूयासी, उदयिक येईल एकादशी, मारुनी मिळू पानींसी, गुरुमुखी पाजावे, ऐशी निगुती करोनी, आली एकादशी दिनी, कचा ते बाहेर नेऊनी, मारते जाहाले दैत्य शिष्य, प्राशन करविती गुरुसी, मिळून या मध्यरसी, स्निग्ध मिळवून या बहुअसी, शुक्र गुरुसी देते झाले, मागुती पुसे देवयानी, पितया ते विनवूनी, कचासी आणि म्हणूनी, रुदन करी आक्रोशे, शुक्र पाहत असे ज्ञानी, न दिसे कच त्रिभुवनी, खेद करीत असे मनी, कन्या लोभे करोनिया, विचार करिता सर्वा ठाई, दिसू लागला आपुले देही, संदेह पडला शुक्रासी पाही, कैसे करावे म्हणोनी, कन्येसी म्हणे शुक्र देखा, कच न ये आता ऐका, माझे उदरी असे निका,
कैसा काढू तयासी, यासी काढिता आपणासी मृत्यू होईल परी काय अभिलाष असे त्यासी म्हणून कन्येसी पुसत असे। पितया विनवी देवयानी अभिलाष होता माझे मनी, भार्या त्याची होऊनी दोघे राहू तुझ पासी। हाची व्हावा माझा पती ऐसे संकल्पिले चित्ती, न उठे जरी पुढती तरी प्राण त्यागी न। संदेह पडला शुक्रासी बोधित झाला कन्येसी, त्यास उठविता आपणासी मृत्यू होईल अवधारी। कन्या म्हणे पितियासी सकळा तू वांचविसी, आपला प्राण जाईल म्हणसी हे आश्चर्य वाटत असे। शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी, मज वांचोनी नेने कोणी माते कोण उठविल। मंत्र सांगू नये कवना षटकर्णे होता जाईल गुना, कछा करिता माझा प्राण जाईल देखा अवधारी। न ऐके कन्या देवयानी पिताचे चरण धरोनी, विनवी तसे कर जोडोनी मंत्र आपणाती शिकवावा। कचासी तू सजीव करी तुझ येईल मृत्यू जरी, मी मंत्र जपुनी निर्धारी सजीव करीन तुझ लागी। शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी, दोष असा परीयसी वेदशास्त्र संमत असे। स्त्रियांसी मंत्र पतिभक्ती जपू नये मंत्रयुक्ती, सांगता दोष आम्हा घडती मंत्र सामर्थ्य जाईल। पित्यासी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपोनी, प्राण जातो म्हणूनी मूर्छागत पडली ते। शुक्राची कन्येवरी प्रीती उठून तिसी आलिंगेती, मंत्र तिसी सांगती संजीवनी अवधारा। आपुल्या पोटी कच होता तोही होय ऐकता, मंत्र जहाला षटकर्णता मग जपला कछा निमित्त। शुक्राचे पोटांतुनी कच निघाला फोडूनी, मंत्र जपेती देवयानी पित याती उठविले। 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता, संतोष करी मनी बहुता कार्य साधले म्हणूनी। शुक्राचार्या ते नमुनी कच विनवी कर जोडूनी, माते दैत्य मारिती म्हणूनी निरोप द्यावा मज लागी। स्वामीचेनी विद्या शिकलो तुझे कृपेने पूर्ण झालो, देव कार्यार्थ संतोषलो म्हणून चरणी लागला। शुक्राचार्य हर्षोनी निरोप दिदला त्या लागोनी, पदर धरी देवयानी पती भावी म्हणूनिया। तुंते मारिले 3 वेळी मी वांचविले त्या काळी, विद्या शिकलासी पित्याजवळी अवश्य वरावे मज लागी। कच म्हणे ऐक बाळे गुरु कन्या भगिनी बोले, तू आमुते वांचविले माता होसी निर्धारी। वरिता दोष आपणासी दूषण ठेवितील सर्व ऋषी, भगिनी तू आमुची होसी कैसी वरू म्हणे तो। देवयानी कोपोनी शाप दिदला ते क्षणी, वृथा विद्या होईल मानी समस्त विसरे तात्काळी। माझे अंतकरणीची आशा वृथा केली निराशा, विद्या नये तुझ लवलेशा म्हणून शाप दिदला। कच म्हणे तियेसी वाया शापिले आम्हासी, पुरुषवरील तुझसी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त। तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी, तुझ शिकविले म्हणूनी पुढे मंत्र न चाले। ऐसा शाप देऊनी कच गेला निघूनी, संतोष झाला इंद्रभूनी दैत्य जीवन नव्हेची। शुक्राचा संजीवनी मंत्र कामानय झाला अपात्र, स्त्रियांसी न सांगावा मंत्र म्हणून श्रीगुरु निरोपिती। स्त्रियांलागी पतिसेवा याचिकाने मंत्र न द्यावा, व्रतोपवास करावा गुरु पुरुष निरोपाने। सावित्री विनवी श्री गुरुसी व्रत आचरले बहुवसी, तुझे वाक्य आम्हासी व्रत एखादे निरोपावे। तुझ वरी माझा विश्वास तुझ वांचोनी नेनू आनिकास, व्रत तुमची आम्हास व्रत तुझी चरण सेवा। भक्ती राहे तुझे चरणी ऐसा निरोप द्यावा मुनी, म्हणून लागली चरणी कृपा करी म्हणूनिया। श्री गुरु म्हणती तियेसी सांगेन तुझ व्रत ऐसी, स्थिर होय अहेवपणासी राज्य पावे तुझा पती। दंपत्य विनवी श्री गुरुसी तुझे वाक्य कारण आम्हांसी, जैसा तू निरोप देसी तेने रिप्ती राहाटू। जो गुरु वाक्य न करी तो पडे रौरव घोरी, तुझे वाक्य आम्हा शिरी म्हणून चरणी लागली। भक्तवत्सल श्री गुरुनाथ सांगता जहाला अतिप्रीत, विस्तारोनी समर्थ व्रत तिसी सांगत असे। सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु म्हणती कौतुका, ऐकता ती दंपतीनिका अतिप्रीती करोनिया। श्री गुरु म्हणती तयांसी
सांगेन व्रत इतिहासी, ऋषी पुसती सुतासी व्रत बर्वे निरोपावे, सूत म्हणे ऋषीश्वरा व्रत सांगेन मनोहरा, स्त्रिया अथवा पुरुषा बरा व्रत असे अवधारा, नित्यानंद असे शान निर्विकल्प विख्यात, ऐसा ईश्वर अर्चिता त्वरित सकळा भिष्टे पाविजे, संसार सागरांत विषयातूर आचरत, तेही पूजिता पूर्ण भक्त त्यांचे ईश्वर प्रसन्न होय, विरक्त अथवा संसारत विषयातूर आसक्त, जे पूजिती पूर्ण भक्त त्यांचे ईश्वर प्रसन्न होय, तेने पावीचे पैल तीर ऐसे बोलती वेदशास्त्र, स्वर्गापवर्गा अधिकार तासी होय परियेसा, विशेष व्रत असे एक सोमवार व्रत नायक, ईश्वरा अर्चन करा विवेक सकळा भिष्टे पाविजे, नक्त भोजन उपवासी जितेंद्रिय करा विशेषी, वैदिक तांत्रिक पूजेसी विधिपूर्वक सकळीक, गृहस्थ अथवा ब्रह्मचारी सुवासिनी कन्याकुमारी भर्तुर्विन विधवा नारी व्रत करावे अवधारा, याचे पूर्वीला आख्यान सांगेन ऐका अति गहन, ऐकता करी पावन सकळांसही परियेसा, स्कंद पुराणींची कथा सर्व साध्यंत ऐका, पूर्वयुगे आर्यावर्तका राजा एका अवधारा, चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा राजा परियेसी, धर्म मार्ग आचरे हर्षी अधर्माती शिक्षा करी, अखिल पुण्य त्यांनी केली सकळ संपत्ती वाढविली, समस्त पृथ्वी जिंकिली पराक्रमे करुनिया, सहपत्नी धर्म करीती पुत्र कामे शिवाप्रती, ऐसा किती काळ क्रमिती कन्या झाली तयांते, अति सुंदर सुलक्षण पार्वती रूपा समान, तेज फाके सूर्यकिरण अति लावण्यन वर्णवे, वर्तावया जातकासी बोलाविले ज्योतिषी, द्विज मिळाले अपारीसी वर्तविती जातक, म्हणती कन्या सुलक्षण नामे सीमंतिनी जाण, उमेसारखे मांगल्यपण किंवा दमयंती स्वरूप होय, भागीरथी ऐसी रूपासी लक्ष्मी सारिकी गुण राशी, ज्ञानी देव मता सरसी जानकी समान पतिव्रता, सूर्यासारिकी होईल कांती चंद्रा समान मन शांती, 10 सहस्र वरुषे ख्याती पतीसह राज्य करील, जातक वर्तवले तिसी राव पावला अतिहर्षी, अखिल दानी विप्रासी देता जाहला अवधारा, असता राव सभेसी द्विज एक परियेसी, भय न धरिता वाक्यासी बोलतसे अवधारा, ऐकराया माझे वचन कन्या लक्षण मी सांगेन, 14वे वर्षी विद्वापन होईल ईसी जान पा, ऐसे वाक्य परिसोनी राव पडिला मूर्छा येऊनी, चिंता वर्तली बहुमनी विप्र वाक्य परिसता, ऐसे सांगोनी ब्राह्मण गेला निघोनी तत्क्षण, सर्व दुःखाते पाहून तळमळीत ते धवा, ऐसे बालपण क्रमिता 7 वर्षे जाती तत्वता, चिंतित होती माता पिता वराड केवी करावे, 14वे वर्षी विद्वापन म्हणून बोलिला ब्राह्मण, तेने व्याकुळ अंतकरण राजा राजपत्नीचे, कन्या खेळे राजांगणी सवे सखयांते घेऊनी, बोलता ऐकिले विप्रवचनी 14वी वर्षी विधवत्व, ऐसे ऐकोनी वचन कन्या करीतसे चिंतन, वर्तता आली एक दिन तया घरी ब्रह्मस्त्री देखा, याज्ञवल्क्याची या पत्नी मैत्रेयी म्हणोनी, घरी आली देखोनी चरण धरित ते धवा, भावे साष्टांगे नमुनी कर संपुट जोडोनी, विनवी करुणा वचनी माते प्रतिपाळी म्हणत असे, सौभाग्य स्थिर होय जेने उपाय सांगे मज कारणे, चंचळ असे अंत करणे म्हणून चरणी लागली, कन्या विनविती येसी ऐसे व्रत सांग आम्हासी, आम्हा जन्नी तुमची होसी व्रत सांग म्हणत असे, ऐकोनी कन्येच्या वचना बोले मैत्रेयी जाना, शरण रिघावे उमारमना आहेव पण स्थिर होय, सोमवारी परियेसी व्रत आचरी नेमेसी, पूजा करावी शिवासी उपवास करुनी अवधारा, बर्वे सुस्नात होओनी पितांबर नेसोनी, मन स्थिर करोनी पूजा करावी गौरी हरा, अभिषेके पापक्षय
पीठपूजिता साम्राज्य गंधाक्षता पुष्पमाल्य सौभाग्य सौख पाविजे सौगंध होय धूपाने कांती पाविजे दीपदाने भोग नैवेद्यार्पणे तांबूलदाने लक्ष्मी स्थिर चतुर्विध पुरुषार्थ नमस्कारिता त्वरित अष्टेश्वर्ये नांदत ईश्वर जप केलिया होमे सर्व कोशपूर्ण समृद्धी होत असे जाण करिता ब्राह्मण भोजन सर्व देवता तृप्त होती ऐसे सोमवार व्रत कन्ये करीवो निश्चित भया आलिया दुरित परिहरित महाक्लेश गौरी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती तत्वता ऐकोनी सीमंतनी तत्वता अंगीकारिले व्रत देखा सोमवाराचे व्रत आचरे सीमंतिनी त्वरित पिता देखोनी निश्चित विवाह योग्य म्हणोनी राजा विचारी मानसी वराड करावे कन्येसी जैसे प्राप्त नसेल तिसी तैसे घडो म्हणत असे विचारोनी मंत्रियांसी पाठविता झाला राष्ट्रांसी दमयंती नळवंशी इंद्रसेनाचा कुमारक चंद्रांगद वर बरवा जैसा तेज चंद्रप्रभा बोलाविले विवाह शोभा कन्या दिदली संतोषे राजे भू मांडलिक देखा समस्त आले वऱ्हाडिका वराड झाले अतिकौतुका महोत्साह नाना परी नाना द्रव्यालंकार वराडिका देईन रूप वर अखिल दानी देकार विप्रालागी देता झाला पाठवणी केली सगळीका जामात ठेविला कौतुका कन्या स्नेह अनेका मनोनी राहविले राजपुत्रा राजपुत्र श्वशूर गृही स्त्रिया प्रीती अतिस्नेही काळक्रमिता एके समयी जल क्रीडेसी निघाला कालिंदी मनीचे नदीसी राजपुत्र परियेसी सर्व दळ समागमेसी गेला नदीसी विनोदे राजपुत्र निघे नदीन सवे निघाले लोक बहुत विनोदे असे पोहत अतिहर्षे जल क्रीडा पोता राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका आकांत झाला सगळीका काडा काडा म्हणता ती सर्वे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहता ती तै वेळ न दिसे कोठे बुडाला उभय तटी सैन्यांतून धावत गेले राजसदना व्यवस्था सांगती संपूर्ण जामात तुमचा बुडाला कालिंदी नदीच्या डोहांत संगतीने होते पोहत अदृश्य झाला त्वरित न दिसे कुमार बुडाला ऐकोनी राजा पडे धरणी मूर्छना येऊनी तत्क्षणी कन्या ऐकतांच श्रवणी तजू पाहे प्राणाते राजा कन्येसी संमुखीत आपण गेला धावत राजस्त्रिया शोक करीत कन्या दुःखे अति बहु सीमंतिनी करी शोका म्हणे देवात्री पुरांतका शरण रिघालिया देखा मरण कैसे न आले मज मृत्यू 14 वर्षी जाण म्हणून धरिले तुमचे चरण वृथा गेले व्रताचरण सोमवार शिवाचे तव तेने आढळ सकळा मज उपेक्षिले जाश्वनिया अपकीर्ती तुझ केवळा शरणागता रक्षिसी स्मरण करी श्री गुरुसी या केवल्क्य पत्नीसी सांगितले व्रत आम्हांसी सौभाग्य स्थिर म्हणूनिया तिची या वाक्य करुनी पूजिली शिव भवानी वृता झाली माझे मनी शीघ्र विनवी शिवासी ऐसे दुःखे प्रलापत सीमंतिनी जाय रडत गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेसी पिता देखोनी नैनी धरावया गेला धावोनी कन्ये त्या आलिंगोनी दुःख करी अत्यंत सकळ मंत्री पुरोहित सर्व सैन्य दुःख करीत बोलाविले नावे करी त्वरित पहा म्हणती गंगेत गंगा सकळ शोधिती न दिसे कुमार कवने गती शोक करीतसे सीमंती राजा संभोगी तेयसी राजकुमाराचे सेवक करू लागले बहु दुःख सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेना कारणे ऐकोनिया इंद्रसेन दुःख करी अति गहन भार्य सहित धावून आला तया मृत्यूस्थळा दोघे राव मिळून शोक करीती दारुण हा कुमार म्हणून उर शिर पिटताती हा पुत्र ताता म्हणत राजा गडबडा असे लोळत मंत्री राजकुळ समस नगर लोक दुःख करीती कोठे गेला राजसूत म्हणून सीमंतिनी रडत खिन्न झाले समस्त माता पिता श्वशुरादी कोणे स्थानी पती गेले म्हणून सीमंतिनी लोळे ललाट हस्ते पिटिले
पार नाही शोकासी, सीमंतिनी म्हणे पितयासी, प्राण तजीन पती सरसी, वांसुनी या संसारासी, वैधव्य कोण भोगिल, पुसे सकळ द्विजासी, करावे की सहगमनासी, विप्र सांगती रायासी, प्रेता वेगळे करू नये, प्रेत शोधावे नदीत, दहन करावे कन्येसहित, नदीसे बुडाला गंगेत, केवी सहगमन होईल, आता इसी ऐसे करणे, प्रेत सांपडे तववरी राखणे, ऐकोनिया द्विज वचने, राजा कन्ये विनवीत असे, ऐसे व्याकुळ दुःखे करीती, मंत्री पुरोहित म्हणती, जे असेल होणार गती, ब्रह्मादिका चुकेना, होणार जाहाली देव करणी, काय कराल दुःख करोनी, ऐसे मंत्री संबोखोनी, राया ते चला म्हणती, निघाले राजे उभयता, मंदिरा पावले दुःख करिता, इंद्रसेन अति दुःखिता, न विसरे कधी पुत्र शोक, राज्य व्यापार सोडूनी, दुःख करी पुत्र चिंतनी, गोत्रजी राज्य हिरुनी, कपडे घेतले तया चिंच, सहभार्या रायासी, ठेविते झाले कारागृहासी, पुत्र शोके बहुत्यासी, राज्य भोग चाड नाही, चित्रवर्मा राव देखा, कन्या ठेविली ममत्विका, प्राण तजू पाहिनिका, लोक निंदितील म्हणोनी, राव म्हणे कन्येसी, पुत्र नाही आमुचे वंशी, कन्या एक तू आम्हांसी, पुत्रापरी राहटावे, लोक निंदितील आम्हांसी, वैधव्य आली परी येसी, वर्ष एक क्रमिली आसी, पुढे आचार करी वो बाळी, पित्याचे वचन ऐकोनी, करी तसे बहुचिंतनी, म्हणे देवा शूळपानी, केवी माते गांजिले, ऐसे विचारुनी मानसी, व्रत आचरे तत्परेंसी, सोमवार उपवासासी, ईश्वर पूजा करीत असे, इकडे तो राजकुमार बुडाला होता गंगापूर, गेला जेथे पाताळनगर, वासुकी जेथे राज्य करी, नागलोकींची या नारी, आल्या होता नदी तीरी, राजकुमार आला पुरी, नदीत टाकी वाहत असे, देखोनिया नागकन्या, काढीती संतोषे करुनिया, अमृता शिंपिती आणुनिया, सावध केला तया ते, कन्या मिळून त्यासी, घेऊन जाती तक्षका पासी, विचित्र नगर परियेसी, राजपुत्र पाहत असे, पाहे पाताळ नगर रचना, जैसी शोभा इंद्रभुवना, गोपुरे दिसती महारत्ना, विद्युल्लतेची परी, इंद्रनीळ वैडुर्येसी, मानिके मुक्ता फळांसी, महारम्य पुरी जैसी, सूर्यकांती मिरवत, चंद्रकांती सरसी भूमी, महाद्वारे कपाट हेमी, अनेक रत्ने नाही उपमी, ऐशा मंदिरा प्रवेशला, पुढे देखिली सभा थोर, समस्त बैसले सर्पाकार, आश्चर्य करी राजकुमार, असंख्य सर्प दिसताती, सभेमध्ये अतिशोभित, मध्ये बैसला पन्नगनाथ, जैशी सूर्यकांती फांकत, अति उन्नत बैसला, अनेक शत फना दिसती, जैशी वीज लकलकती, पितांबरे सज्योती, रत्नकुंडल मंडित, अनेक रत्न खजित देखा, मुकुट मिरवती सहस्र एका, सहस्रफणी मिरवे तक्षका, ऐसा सभे बैसला असे, रूप यौवन नागकन्या, नाना भरणे लेवोनिया, अनेक सहस्र येवोनिया, सेवा करीती तक्षकाची, ऐशा सभा स्थानी देख, राव बैसला तक्षक, देखोनिया राजकुमार, नमन करी साष्टांगी, तक्षक पुसे नागकन्यांसी, कैचा कुमार आणिलासी, सुलक्षण दिसतो कैसी, कोठे होता म्हणे तया, नागकन्या म्हणती त्यासी, नेनो नाम याचे वंशी, वाहता आला यमुनेसी, घेऊन आलो तुम्हा जवळी, तक्षक पुसे राजकुमारासी, नाम कवन कवने वंशी, काय कारणे आलासी, कवन देशी वास तुझा, सांगे राजकुमार देखा, आम्ही भूमंडळ नायका, नैषद राजपती ऐका, नळ नामे पुण्यश्लोक, त्याचा पुत्र इंद्रसेन, जन्म आमचा त्यापासून, चंद्रांगद नामे आपण, गेलो होतो शूरगृहा, जल क्रीडा करावयासी, गेलो होतो यमुनेसी, विधिवशे आम्हांसी, बुडालो नदी अवधारा, वाहता आलो नदींत, नागकन्या मज देखत, घेऊन आल्या तुम्हांप्रत, पूर्व भागी करुनी, पूर्वार्जित पुण्यवंशी, भेटी झाली चरणांसी, धन्य माझे जीवितवासी, कृतार्थ झालो म्हणत असे, करुणा वचन ऐकोनी,
तक्षक बोले संतोषोनी, नको भिऊ म्हणोनी धैर्य तया दिदले. शेष म्हणे रे बाळा, तू आहेसी मन निर्मळा. तुमचे घरी सर्व काळा, दैवत कोण पूजी तसा. ऐसे ऐकोनी राजकुमार हर्षे जाहाला निर्भर. सांगत असे विस्तार आपुला देव शंकर. सकळ देवांचा देव नाम ज्याचे सदाशिव. वामांगी उमा अपूर्व त्या लागी पूजू निरंतर. ज्यापासोनी जनित ब्रह्मा सृष्टी सृजितो अनुपमा. तो सदाशिव आम्हा नीच दैवत निर्धारे. तयाच सत्व गुणैसी विष्णू उपजला परीएसी. प्रतिपाळक लोकांसी तो सदाशिव आराधितो. ज्याच्या तामस गुणे जाण एकादश रुद्रगण. उपजले असती या कारण प्रलय करता या नाव. धाता विधाता आपण उत्पत्ती स्थिती लया कारण. तेजासी तेज असे जाण तैसा ईश्वर पूजित असो. पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण वायू आकाशी. तैसा पूजित असो शिवासी म्हणे राजकुमार देखा. सर्वाभूती असे संपूर्ण चिन्मय आपण निरंजन. जो रूपे असे अचिंतन तो ईश्वर पूजित असो. ज्याची कथा वेद जाहले तक्षक शेष ज्याची कुंडले. त्रिनेत्री असे चंद्रमोळे तैसा शंकर पूजित असो. ऐसे ऐकोनी वचन तक्षक संतोषला अति गहन. राजकुमार आलिंगोन तुष्टला तुष्टलो म्हणत असे. तक्षक बोले तैवेळी तुझ देईन राज्य सकळी. तुवा राहावे पाताळी आनंदे भाग्य भोगित. माझ्या लोकी जे जे रत्न ते ते देईन तुझ कारण. पाओनिया समाधान सुखे येथे राहावे. पाताळ लोकी मी रचना पहावी तुवा अनुपमा. कल्पवृक्ष मनोरमा आहेत माझ्या नगरांत. अमृत न देखती स्वप्नी कोणी ते भरले असे जैसे पाणी. तळी बावी पोखरणी अमृताच्या माझ्या घरात. नाही मरण तव येथे रोगपीडादी समजते. नेंती कोणी स्वप्नावस्थे ऐसे नगर माझे अवधारा. सुखे राहावे येथे स्वस्त तक्षक कुमारक सांगत. राजपुत्र असे विनवीत करुणा वचने अवधारा. राजपुत्र विनवी तक्षकासी मी एकलाची पितयाची कुशी. भार्या चतुर्दश वर्षी शिवपूजनी रत सदा. नूतन झाली माझे पाणी ग्रहण. गुंतले तेथे अंतकरण. पाहिन माता पिता चरण तेने सर्वस्व पावलो. आपण बुडालो नदींत पिता माता दुःख करीत. पत्नी जीव त्यागील सत्य हत्या पडे मस्तकी. देखिले तव चरण आपण तिने झालो धन्य धन्य. रक्षिला आपण माझा प्राण दर्शन करा माता पिता. तक्षक झाला संतोषित नाना रत्ने त्यासी देत. अमृत पाजिले बहुत अनेक दिदले स्त्रियेसी. कल्पवृक्ष फले देती अपूर्व वस्तू आभरणे त्यासी. जे अपूर्व अशिक्षिती अमूल्य वस्तू देता जहाला. इतुके देवोनी कुमारकासी तक्षक बोले परीएसी. जे जे काही आभास मरसी तव कार्य सिद्धी पावेल. अनेक संतोषोनी चित्ती वस्त्रे वाहने मागुती. तुरंग दिदले मनोगती सवेदे कुमार आपुला. चंद्रांगद कुमारासी इतके दिदले आनंदेंसी. निरोप दिदला परीएसी वाहन तुरंग मनोहर. तक्षका नमुनी त्वरित वारोवरे आरूढ राजसुत. मनोवेगे मार्गक्रमित नागकुमार सवे जाना. जिये स्थानी बुडाला होता तेथे पावला क्षण न लागता. निघाला बाहेर वारुसहिता नदीत टाकी उभा असे. सोमवार त्या दिवशी सीमंतीने आली स्नानासी. सवे होता सखी सेवेसी नदी तैरी उभी असे. सीमंतीनी म्हणे सखियासी आश्चर्य वाटे मानसी. उदकातुनी निघाला परीसी सवे असे नागपुत्र. राक्षस होई की वेश धरू रूप धरिले असे नरू. दिसत असे मनोहरू तुरुंगारूढ जाहला असे. कैसे पाहो रूपयासी जेवी सूर्य प्रकाशी. दिव्य मालांबरे कैसी सुगंधासे परिमळा. दश योजनेपर्यंत सुवास येत असे अमित. पूर्वी देखिला असे रूपवंत भासे त्यासी पाहिला. स्थिर स्थिर भयभीता त्याची पाहती स्वरूपता. आपुला पती सादृश्य म्हणता रूप आठवी तरी वेळी. राजपुत्र पाहितीयसी म्हणे स्वरूपे माझी स्त्री ऐसी. गळ सरी न दिसे कंठासी थार नसे मुक्ता फळ.
अवलोकितसे अंग खून न दिसे हळदी करी कंकण चित्ती व्याकुळ रूपहीन सदृश दिसे प्राणेश्वरी मनी विचारी मागुता रूप तिचे आठविता तुरुंगावरुनी उतरता नदी तीरे बैसला असे बोलावोनी तियेसी पुसतसे अति प्रेमेसी तुझा जन्म कवनेवंशी पुरुष तुझा कोण सांगे का कोमाईलीस बाळपणी दिससी शोके म्लान लक्षणी सांगावे मज विस्तारोनी अतिस्नेहे पुसत असे ऐकोनी सीमंतिनी देखा आपण न बोले लज्जे ऐका सखियांसी म्हणे बालिका वृत्तांत सांगा समस्त सखिया सांगती तयासी हे सीमंतिनी नाम परियेसी चंद्रांगदाची महिषी चित्रवर्म्याची हे कन्या हिचा पती अतिसुंदर चंद्रांगद नामी थोर जळ क्रीडा करिता फार येथे बुडाला नदींत तेने शोक करिताईसी वैदव्य आली परियेसी दुःख करीत 3 वर्षी लावणे इचे हरपले सोमवार व्रत करीत उपवास पूजादी आचरत आज स्नानानिमित्त आली असे नदीसी हिच्या श्वशुराची स्थिती देखा पुत्र शोके विकळ ऐका राज घेतले द्यायादिका कारागृहे घातले या कारणी सीमंतिनी नित्यपूजी शूल पाणी सोमवार उपोषणी म्हणून करीती परियेसा इतके सख्या सांगती मग बोले आपण सीमंती किमर्थ पुसता आम्हांप्रती आपण कोण कंदर्प रूपी गंधर्व किंवा तुम्ही देव किन्नर अथवा सिद्ध गंधर्व नररूप दिसा मानव आमुते पुसता कवन कार्या स्नेह भावे करोनी पुसता तुम्ही अति गहनी पूर्वी देखिले होते नैनी न कळे खून म्हणत असे आप्त भाव माझ्या मनी स्वजन तसे दिसता नैनी नाम सांगा म्हणूनी 8वी रूप पतीचे आठवोनी पतीचे रूप करू लागली अति प्रलाप धरणी पडली रुदित बाष्प महादुःख करीत असे तियेचे दुःख देखोनी नैनी कुमार विलोकी तटस्थपणी मुहूर्त एक सावरोनी आपण दुःख करीत असे दुःख करोनी या देखा प्रक्षाळिले आपुल्या मुखा उगी राहे म्हणे ऐका आमुचे नाम सिद्ध म्हणे सीमंतिनी करिता शोकापार जवळी आला राजकुमार हाती धरली सत्वर संमुखी तसे प्रेम भावे एकांती सांगितीयेसी म्हणे तुझ्या भ्रतारासी देखिले आम्ही दृष्टीसी सुखी आता असावे तव व्रत पुण्य करोनी पती शीघ्र पाहसी नैनी चिंता करू नको म्हणूनी तृतीय दिनी भेटेल तव पती माझ सका प्राण तोची ऐका संदेह न करी वो बालिका आन शिव चरणाची ऐसे एकांती सांगून प्रगट न करी म्हणून दुःख आठवले ऐकून सीमंतिनी बाळिकेसी सुटल्या धारा लोचनी प्रेमे रडे स्पुंदोनी विचार करी सीमंतिनी हाची होय मम पती पती सारिके मुख कमळ नयन सुंदर अति कोमळ ध्वनी बोलता ज्याची मंजूळ अति गंभीर बोलत असे मृदुवानी पती सरसी तैसाची बोले तो हर्षी धरिता माझी या करासी अति मृदू लागले माझे पतीचे लक्षण मी जाणे सर्व खून हाची होय माझा प्राण समस्त चिन्हे असती यास देखोनी नैनी धारा सुटल्या प्रेमे जीवनी नवल परी विचारुनी मागुती अनुमान करीत दैवहीन असे आपण कैसा पती येईल म्हणून बुडाला नदींत जाऊन मागुती कैसी भ्रांती म्हणे मेला पती मागुती येता ऐशीनं ऐकिली कानी कथा स्वप्न देखिले की भ्रांता काय कळते माझे मना धूर्त होय की वेशधारी राक्षस यक्ष किंवा किन्नरी कपटे प्रगटला नदी तिरी म्हणून कल्पना करीत असे किंवा पावला शिवव्रते की धाडीला गिरिजा नाथे संकट जाणून आमुच्या येथे मैत्रेयी कारणे धाडीला जास प्रसन्न शंकर त्यास कैचा दुःख विकार चिंतिले पाहिजे निर्धार ऐसे चिंती सीमंतिनी ऐसे होता राजकुमार आरूढला वारूवर निरोप मागी प्रीतिकर सीमंतिनी नारीसी निघाला अश्व मनोवेगे पातला नगरा अतिशीघ्रे वासुकी पुत्र होता संगे तया पाठवी नगरांत त्वाम जाओनी वैरियांसी इष्टती सांगा वादियासी न ऐकता तव बोलासी संहारी न बोलावे ऐसे वचन ऐकोनी त्वरित पावला राजभुवनी उभा राहोनी कठोर वचनी बोलत असे नगराधिपतीसी चला शीघ्र कुटुंबेंसी
चंद्रांगदाचे भेटीसी तक्षकाचे दर्शनासी गेला होता पाताळी। कालिंदिये नदींत बुडाला हे ऐकून नियमात, तुम्ही केला स्वामी घात राज्य घेतले इंद्रसेनाचे। आता सांगेन तुम्हांसी चाड असे जरी प्राणासी, शरण जावे तयासी इंद्रसेना स्थापोनी। तक्षकासारखा मैत्र जोडला दिदले नव नाग सहस्र बळा, शीघ्र लागा चरण कमळा चंद्रांगदाचे जाऊनी। न ऐकाल माझ्या वचना तरी आतांचे घेतो प्राणा, तक्षके पाठविले आपणा पारिपत्या कारणे हो। ऐसे वचन ऐकोनी शत्रु भयाभीत मनी, हीन बुद्धी गेली जाणोनी आता शरण रेघावे। जरी करू बलात्कार तक्षक करील संहार, लोकांत होई निंदा फार प्राण जाईल आपुला। ऐसे विचारुनी मानसी बाहेर आणि ती इंद्रसेनासी, नाना वस्त्रे आभरणेसी सिंहासनी बैसविला। सकळ विनविती त्यासी अपराध घडला आम्हांसी, प्राण राखा वेगेंसी म्हणून चरणी लागले। राया इंद्रसेनासी तक्षक पुत्र सांगे त्यासी, तुमचा पुत्र आला परीयसी मासुकी भेटी गेला होता। ऐकोनी राव संतोषी आठवोनी अधिक दुःखासी, मूर्छा येऊनी धरणीसी पत्नी सहित पडी येला। नाग कुमरे उठविले त्यासी दुःख कासिया करावे हर्षी, येईल पुत्र भेटीसी त्वरे करोनी आतांची। मग राव अतिहर्षी बोलावीत मंत्रियांसी, नगर शृंगारा वयासी निरोप दिला तये वेळी। ऐसा निरोप देऊन भेटी निघाला आपण, सकळ दायाद स्वजन राणी वसा आधी करुणी। मंत्री पुरोहितांसहित निघाले लोक समस्त, कौतुक पाहो म्हणत मेला पुत्र कैसा आला। आनंद झाला सकळीका रावमानी महाहरिका, पाहिन म्हणे पुत्रमुखा अति आवडीने अवधारा। सवे वाजन त्र्यांचे गजर नगर लोका संतोष थोर, करीताती जय जयकार अति उल्हास करीताती। ऐसे प्रेमी पुत्रासी भेटी झाली रायासी, चंद्रांगद पितयासी नमस्कारी साष्टांगे। अतिप्रेमी पुत्रासी आलिंगी राव त्वरेंसी, सद्गदित कंठेसी नेत्री सुटला अश्रुधारा। पुत्रासी म्हणे इंद्रसेन आलासी बाळा माझा प्राण, श्रमलो होतो तुझविन म्हणून सांगे दुःख आपुले। माते ते आलिंगोन दुःख करीती अति गहन, विनवित तिये संभोग होऊन मज निमित्त कष्ट लिसी। पुत्र नव्हे मी तुमचा शत्रू जाऊन आपले सुखार्थू, तुम्हा दुखविले की बहुतू नेदीच सुख तुम्हांते। आपण जाऊनी पाताळी राहिलो सुखे शेषाजवळी, तुम्ही कष्ट लिंत बहुत काळी मज निमित्त अहोरात्र। काष्टासरी अंतकरण माझे असे की सत्य जाण, माता जीव जैसे मेन पुत्रानिमित्त कष्ट बहुत। माता पिता यांचे दुःख जो नेने तोची शतमूर्ख, उत्तीर्ण व्हावया अशक्य स्तनपान एक घडीचे। मातेविन देव देखा पुत्रासी नाही विशेखा, कवन उत्तीर्ण नव्हे ऐका माता केवळ मृडानी। दुःख देत जननीसी तो जाय यम पुरासी, पुत्र नव्हे त्याचे वंशी सप्त जन्मी दरिद्री। ऐसे मातेसी विनवुनी भेटत असे तो बाहू बहिणी, इष्ट सोयरे अखिल जनी प्रधान समवेत नागरिका। इतुकी या अवसरी प्रवेश केला नगरा भितरी, समारंभ केला अति थोरी पावले निज मंदिरा। तक्षकाचे पुत्रासी गौरविले सन्मानेसी, वस्त्रे भूषणे रत्नेंसी इंद्रसेने अतिप्रीती। चंद्रांगद सांगे पित्यासी तक्षक उपकार विस्तारेंसी, प्राण वाचविला आम्हांसी द्रव्य दिदले अपार। सुंदर वस्त्रे आभरणे दिदली होती तक्षकाने, पिता देखोनी संतोषाने म्हणे धन्य तक्षक। निरोप दिदला नागपुत्रासी बोळ विले तयासी, वृत्य पाठविले वेगेंसी चित्रवर्म्याचे नगरांत। राव म्हणे तैवेळी सुन माझी दैवे आगळी, तिचे धर्मे वाचला बळी पुत्र माझा अवधारा। तिने आराधिला शंकर तेने कंकणे चुडे स्थिर, तेने वांसला माझा कुमार सौभाग्यवती सून माझी। म्हणून पाठविले वेगेंसी लिहोनिया वर्तमानासी। चित्रवर्मा रायासी इंद्रसेन रायाने, हेर निघाले सत्वरी चित्रवर्म्याची नगरी। व्यवस्था सांगितली कुसरी
चंद्रांगद शुभ वार्ता, संतोषे राजा ऐकोनी देखा, करिता झाला महासुखा, दोने दिदली अपारायका, रत्ने भूषणे हेरांसी, इंद्रसेन राजा सत्वर, पुनरपि करावया वऱ्हाड थोर, चंद्रांगद बडीवार, सेना घेऊनी निघाला, मोहोत्साह झाला थोर, वऱ्हाड केले धुरंधर, चंद्रांगद प्रीतिकर, सीमंतिनीसी भेटला, पाताळींची अमोल वस्तू प्राणेश्वरीसी अर्पित, पाजिता झाला अमृत, महानंद प्रवर्तला, कल्पवृक्ष फळ देखा, देऊनी तोष विली नायका, अमूल्य वस्त्राभरणी देखा, दश योजने तेज फांके, ऐसा उत्साह केला, आपुले पुरीसे निघाला, सीमंतिनीचे वैभवाला, जोडा नसे त्रिभुवनी, मग जाओनी नगरासी, राज्य स्थापिला पुत्रासी, 10 सहस्र पूर्णवर्षी, राज्य केले चंद्रांगदे, सीमंतिनी करी व्रतासी, उपवास सोमवारासी, पूजिले गौरीहरासी, मनोनी पावली इष्टार्थ, ऐसे विचित्र असे व्रत, मनोनी सांगे श्री गुरुनाथ, ऐक सुवासिनी म्हणत, अतिप्रीती निरूपिले, ऐसे करी व आता व्रत, चुडे कंकणे अखंडित, कन्यापुत्र होती बहुत, आमुचे वाक्य अवधारी, दंपत्य विनवी श्री गुरुसी, तुमची चरण सेवा आम्हांसी, पुरविती मनोरथासी, आम्हा व्रत कायसे, आमचा तू प्राण नायक, तुझा वांसोनी नेनो आनिक, तव स्मरण मात्रे असेनिक, म्हणोनी चरणी लागली, श्री गुरु म्हणती तयासी, आमचे निरोपे करा ऐसी, व्रत आचरा सोमवारासी, तेची सेवा आम्हा पावे, निरोप घेऊनी श्री गुरुचा, नेम धरिला सोमवाराचा, भेटी लागी तयाच्या, माता पिता पावली, ऐकोनिया कन्यापुत्र वार्ता, संतोषली त्याची माता, द्रव्य वेचिले अपरिमिता, समाराधना ब्राह्मणांसी, पूजा करीती श्री गुरुसी, आनंद अति मानसी, समारंभ दिवानीशी, बहुत करीती भक्तीने, ऐशा परी वंदोनी, श्री गुरुचा निरोप घेऊनी, गेली ग्रामा परतोनी, ख्याती झाली चहुराश्री, पुढे त्या दंपतीसी, 5 पुत्र शतायुषी, झाले आशीर्वादींसी, श्री गुरु रायाच्या, प्रतिवर्षी दर्शनासी, दंपती येती भक्तींसी, ऐसे शिष्य परियेसी, श्री गुरुचे महात्म्य, ऐसे श्री गुरुचरित्र, सिद्ध सांगे पवित्र, नामधारक अतिप्रीती, ऐकतसे अवधारा, गंगाधराचा कुमार, सरस्वती विनवी गुरु किंकर, स्वामी माझा पारंपार, श्री नृसिंह सरस्वती, ऐसा वरद मूर्ती देखा, सकळ जन तुम्ही ऐका, प्रसन्न होईल तात्काळिका, न धरावा संदेह मानसी, साखर स्वादू म्हणावयासी, उपमा द्यावी कायसी, मनगटींचे कंकनासी, आरसा कासया पाहिजे, प्रत्यक्ष पाहता दृष्टांतेसी, प्रमाण कासया परियेसी, ख्याती असे भूमंडळासी, कीर्ती श्री गुरु यतीची, ऐका हो जन समस्त, सांगतो मी उत्तम हित, सेवा करिता श्री गुरुनाथ, त्वरित होय मनकामना, अमृताची आरवंटी, घातली असे गोमटे, पान करा हो तुम्ही घोटी, धनीवरी सकळीक, श्री गुरुचरित्र कामधेनू, ऐकता होय पतित पावनू, नाम ज्याचे कामधेनू, तो चिंतिले पुरवित, इति श्री गुरुचरित्रामृत सीमंतिनी आख्यान विख्यात 35 अध्यायांत कथासार सांगितले. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सीमंतिनाख्यानं नाम 35 अध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु. ओवी संख्या 340. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.